शेतीत एआयचा वापर काळाची गरज, खानदेश कृषी प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन। नव्या पिढीनं शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणं आवश्यक असून एआय सारख्या प्रगत प्रणालीचा योग्य वापर केल्यास कृषी उत्पादनात नक्कीच वाढ होईल, असं प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले। जळगाव येथील शिवतीर्थ मैदानावर आयोजित खानदेश कृषी संस्कृती व पशुसंवर्धन प्रदर्शन 2026च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। शनिवारी पार पडलेल्या या सोहळ्याला आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते महाविस्तार ॲपचे आणि जिल्हा ग्रामीण विकास योजनेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले। हे प्रदर्शन 5 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार असून यात कृषी अवजारे, विविध स्टॉल्स, हस्तकला वस्तू आणि राज्यभरातून विक्रीसाठी आणलेली गुरे, गायी, म्हशी व बैल हे प्रमुख आकर्षण ठरलं आहे। शेतकऱ्यांसाठी चर्चासत्रे व उद्योजकता विकास कार्यशाळांचंही आयोजन केलंय। मात्र प्रदर्शनातील बक्षिसांची रक्कम अत्यंत कमी असून त्यातून जनावरांच्या वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याची खंत काही शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। टाइम्स ऑफ न्यूज साठी जळगाव जिल्हा प्रतिनिधी विनोद पवार यांचा रिपोर्ट। गाय का प्रदर्शन के हिसाब से हमारे को उसका परसेंटेज नहीं मिला ना, हमारे को इनाम नहीं वो मांगता, हमारे को नाम मांगता। इनाम क्या करेंगे हम? हमने जो इतनी शौक से पाले लोगों को गए संबंध कराना अलग है कि भाई मुसलमान समाज गाय नहीं पालता, लेकिन हम उसको बेटी से ज्यादा पालते हैं गाय। अभी 2 महीना पहले मेरी घर की गाय मरी, उसको हमने दोनों हिंदू रीति रिवाज से भी दफना है और मुसलमान भी रीति रिवाज से दफना है उसको। आपका नाम? जलगांव सैयद अकील सैयद हसन मनियारवाड़ा। जलगांव मनियारवाड़ा जलगांव। ये भैंस मेरे पास में इसी के एक सिक्का पास करा दो, उसको 11,000 रुपए बख्शिश, उधर के इधर पार करने का 1 रुपए का सिक्का। क्या लाएंगे यहाँ? 3,000 रुपए खाते में डालने के लिए नहीं लाने का यहाँ, भैंस का नाम बनने को ना। एक घर से बच्चा पहलवान बनाएंगे तो नाम करता, इनाम को क्या करने का? इनाम कोई मायने नहीं रखता हमारे लिए, हम देंगे ना इनाम।